या सावंगी विधानसभा क्षेत्रात या ठिकाणी मी अनेक विभागात भेटी दिल्या, खास करून वस्त्यांमध्ये भेटी दिल्या आणि या भेटी देत असताना आज प्रत्येक ठिकाणावरनं मला आश्चर्य वाटलं की अनेक ठिकाणात एकच आवाज आला, तो म्हणजे आमचे माननीय सतीशजी घाडगे यांचा. आणि सतीशजी घाडगे यांचं काम सर्वश्रुत आहे आणि संपूर्ण विधानसभा क्षेत्रात अत्यंत हिरारीनं ते काम करतात. मग त्याचं पाणंद रस्त्यांचं 220 किलोमीटरचा रस्ता असेल किंवा अंगणवाडी, आशा वर्कर यासाठी केलेलं स्वतः हजर राहून कन्यादान केलेलं काम असेल किंवा टँकरद्वारे समृद्धी कारखान्यामार्फत मोफत पाणी असेल, हा सगळा अनुभव त्यांच्या पाठीशी सुशिक्षित बेरोजगारांचे मेळावे घेतलेले आहेत. आणि जो तरुण युवा नेतृत्व असलेले माननीय सतीशजी साखर कारखाने सांभाळतात आणि अत्यंत सक्षमपणे सांभाळतात. म्हणजे नक्कीच ते विधानसभा क्षेत्रामध्ये अत्यंत चांगलं आणि बरकट काम करू शकतात. अत्यंत तळमळीने त्यांनी मला आल्यानंतर सांगितलं की या भागात अनुसूचित समाज असेल, गरीब वंचित समाज भरपूर आहे आणि त्यांच्यासाठी मला काहीतरी करण्याची इच्छा आहे. मला अत्यंत आनंदही झाला आणि वाईटही वाटलं की या मतदारसंघामध्ये अनेक वर्ष असलेले आमदार असतील, मंत्री असतील, त्यांना कधीही आमचा समाज दिसला नाही. त्यातली एकही घरकुलची योजना त्यांना इथं आणता आली नाही. तीच सतीशजींनी मला आल्याला सांगितलं की आपल्याला या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यामुळे शासन दरबारी पाठपुरावा करून असलेले अनेक प्रश्न सतीशजींनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी केलेले आहेत. मी येथील असलेल्या सर्व मतदारसंघातील लोकांना, खास करून तरुणांना मी अशी विनंती करणार आहे की बदल या मतदारसंघात अत्यंत गरजेचा आहे आणि बदलासाठी आपल्याला सगळ्यांनाच कल्पना असेल की बदलासाठी आता एकच पर्याय आहे इथं आणि तोही म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि महायुती. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या भागात आपण माननीय सतीशजी घाडगे यांच्या बरोबर राहावं. ज्या वेळेस आपल्याला काहीही मदत लागली त्यावेळेस महायुती आपल्याबरोबर राहणार आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस आपल्याबरोबर राहतील, या भागातील सर्वच नेते आपल्याबरोबर राहतील. त्यामुळे येणारा काळ हा नक्कीच या मतदारसंघाच्या सतीश घाडगे यांच्या रूपाने उज्ज्वल असेल, यात काही शंका नाही. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. अमित गोरखे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.